नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन. श्री भगवंतांचा जन्म आणि कर्म हे दिव्य जाणण्याचं फळ इथे सांगितलं आहे. अर्जुन, हे अर्जुना, मे जन्म, माझा जन्म, च कर्म, आणि कर्म, दिव्यम, दिव्य म्हणजे निर्मल आणि अलौकिक आहेत, एवं अशा प्रकारे, यह जो पुरुष तत्वतः वेत्ती जाणून घेतो, सहा तो, देहम शरीराचा, त्यक्त्वा त्याग केल्यावर, पुनर्जन्माला न येती येत नाही, तो माम मलाच येती प्राप्त करून घेतो. तत्वतः म्हणजे जाणणं म्हणजे सर्व शक्तिमान सच्चिदानंद घन परमात्मा, अज अविनाशी आणि सर्व भूतांची परमगती आणि परम आश्रय आहे. तो केवळ धर्माची स्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच आपल्या योगमायेने सगुण रूप धारण करून प्रकट होत असतो. म्हणून परमेश्वरासारखा सुहृद, प्रेमी आणि पतितपावन असरा दुसरा कोणीही नाही असं जाणून जो पुरुष परमेश्वराचे अनन्य प्रेमाने निरंतर चिंतन करीत आसक्ती सोडून संसारात वागतो, तोच त्या परमेश्वराला तत्वता जाणतो. परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, माझा जन्म आणि कर्म दिव्य अर्थात निर्मळ आणि अलौकिक आहे. असे जो मनुष्य तत्वता जाणतो, तो शरीराचा त्याग केल्यावर पुन्हा जन्माला येत नाही, तो मलाच येऊन मिळतो. वीतराग भयक्रोधा मन्मया माम उपाश्रितः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागतः. श्री भगवंताचे आश्रित होण्याचे फल म्हणजे भगवत प्राप्ती. अतिशय महत्त्वाचा हा श्लोक आहे. वीतराग भयक्रोधा, ज्यांचे राग म्हणजे अनुराग, प्रीती, आसक्ती, भय आणि क्रोध हे सर्व प्रकारे नष्ट झाले होते, आणि मन्मया हा, जे माझ्या ठिकाणी अनन्य प्रेमाने स्थित राहिले होते. मय म्हणजे ती वस्तूच होऊन, मृण्मय मातीच होणं. उपाश्रिताः माम, माझ्या, उपाश्रिताः आश्रयाने राहणाऱ्या म्हणजे केवळ मलाच आश्रय मानतात. बहवहा पुष्कळ भक्तांनी, ज्ञान तपसा उपर्युक्त ज्ञानरूपी तपानी म्हणजे इंद्रियांना तापवलं पाहिजे. पूताः पवित्र होऊन, मद्भावम माझे रूप, आगताः प्राप्त करून घेतले होते. परमेश्वर म्हणतात, पूर्वीसुद्धा ज्यांचे आसक्ती, भय आणि क्रोध पूर्णपणे नाहीसे झाले होते आणि जे माझ्यात अनन्य प्रेमपूर्वक स्थित राहत होते, असे माझा आश्रय घेतलेले पुष्कळसे भक्त वर सांगितलेल्या ज्ञानरूप तपानी पवित्र होऊन माझ्या स्वरूपाला प्राप्त झालेले आहेत. ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. भक्तांच्या भावानुसार भगवंताच्या वागणुकीचे वर्णन इथे दिसतंय. ॲक्शन त्याची रिॲक्शन. पार्थ, हे अर्जुना, ये जे भक्त, माम मला, यथा ज्या प्रकाराने, प्रपद्यन्ते भजतात, तथा एव त्याच प्रकाराने, अहम मी सुद्धा, तान त्यांना, भजामी भजतो. कारण मनुष्यः सर्व माणसे, सर्वशः सर्व प्रकारांनी, मम माझ्याच, वर्त्म मार्गाचे, अनुवर्तनते अनुसरण करतात. परमेश्वर म्हणतात, हे अर्जुना, जे भक्त मला जसे भजतात, मीही त्यांना तसाच भजतो. कारण सर्वच मानव सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुसरण करतात. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजंत इह देवताः क्षिप्रं हि मानुषे लोके
सिद्धिर्भवती कर्मजा. देवतांच्या उपासनेचे लौकिक फल कसं शीघ्र प्राप्त होतं हे कथन करताना परमेश्वर म्हणतात, जे मला तत्वता जाणीत नाहीत असे इह या मानुषे लोके मनुष्य लोकात कर्मणाम कर्माच्या सिद्धिम फळाची कांक्षतः इच्छा करणारे लोक देवता देवतांचे यजनते पूजन करतात. ही कारण त्यांना कर्मजा कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी क्षिप्रम शीघ्र किंवा लगेच भवती मिळून जाते. परमेश्वर म्हणतात, या मनुष्य लोकात कर्मांच्या फळाची इच्छा करणारे लोक देवतांची पूजा करतात, कारण त्यांना कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी लवकरच प्राप्त होते. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. ह्या मे एवं दिव्यम जन्म च कर्म तत्वतः वेत्ती देहम त्यक्ता पुनर्जन्म न एति अर्जुन समाम एति. अर्जुना, he who thus knows my divine birth and action in proper perspective is not born again after that. He comes to me, that is, merges into my cosmic existence. वीतरागभयक्रोधाः मन्मया माम उपाश्रिताः बहवः ज्ञानतपसा पुताः मद्भावम् आगता. Freed from passion, fear and anger, getting tuned to me, taking refuge in me, purified by the fire of knowledge, many have merged into me. ये माम यथा प्रपद्यन्ते तान् तथा एव अहं भजामि. पार्थ, मनुष्यः सर्वशः मम वर्त्म अनुवर्तन्ते. In whatever way human beings approach me, accordingly I reciprocate. Parth, whatever their views and understanding, people pursue my path of evolution by various ways. कर्मणाम सिद्धिम कांक्षतः इह देवताः यजन्ते हि मानुषे लोके कर्मजा सिद्धिम क्षिप्रम भवति. Longing for success in their action on earth, they worship different gods for quickly in the success, perceived only superficially by the senses, resulting from action in this world. In comparison to realization of truth, sense objects are easily obtained. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. जन्मकर्म च मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म न एति मामेती सोर्जुन. मी अजन्म असून कसा जन्म घेतो, अक्रिय असून कर्म कसं करतो, हे स्वाभाविकपणे ज्याला हे ज्ञान आहे तोच योगी, तोच पुरुष मुक्त आहे, श्रेष्ठ आहे असं पार्था तू जाण. देहभाव नसला तरी देहधारी असतो. देहामध्ये राहूनसुद्धा तो अलिप्तपणे व्यवहार करतो, कशातही आसक्ती नसते, स्वकर्म श्रद्धेने करत राहतो. तो माझ्या स्वरूपी तत्वतः मिळतो आणि पंचत्वात विलीन होतो. अक्रिय म्हणजे जो पूर्ण हेतुरहित असल्यामुळे ज्याच्या बाबतीत कोणतीही क्रिया वस्तुतः संभवत नाही असा क्रियारहित म्हणजेच ईश्वर किंवा ब्रह्म. स्वरूपी म्हणजे स्वरूपामध्ये किंवा आत्मरूपात. पंचत्व पावणे म्हणजे मरणं, देह ठेवणं, देहातील पंचमहाभूतांचे अंश देहाची विघटना होऊन त्या महाभूतात मिसळून जाणं. वीतराग भय क्रोधा मन्मया माम उपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पुता मद्भावमागतः. जे पुरुष कुठल्याही गोष्टीचा शोक करत नाहीत, जे निष्काम झालेले आहेत, कधीही क्रोध पावत नाहीत, सतत माझ्यामध्ये मिसळून गेलेले आहेत, केवळ लोकांची सेवा करण्यासाठी जे जिवंत आहेत, जे आत्मबोधाने तुष्ट झालेले आहेत, जे निस्संग आहेत, तेजानी तपामुळे तेजपुंज जे झालेले आहेत, ते तपस्वी पूर्णपणे त्यांच्या ठिकाणी ज्ञानाचं तेच एक स्थान असतं, त्यांच्या ठिकाणी ज्ञान प्रस्थापित असतं. तीर्थालासुद्धा, तीर्थक्षेत्रालासुद्धा यांच्यामुळे पवित्रता येते, ते स्वतःच तीर्थरूप झालेले असतात.
स्वभावेच ते माझ्याशी एकरूप झालेले असतात. सायुज्यता मुक्ती मिळवल्यामुळे त्यांच्या आणि माझ्यामध्ये काहीच अंतर उरत नाही. माझ्याशी पूर्णपणे एकरूप झालेला असतात. जसं पितळेचं काळा रंग घासून काढला की जणू काही ते सुवर्णासारखं चकायला लागतं, तसंच यमनियमांच्या कशाला उतरून परीक्षेत पास होऊन जे पावन झालेले आहेत, तपा आणि ज्ञानामुळे पावन झालेले आहेत, ते मद्रूपता पावतात, माझ्याच सारखे होतात, माझ्यामध्ये मिसळून जातात. हे निस्संदेहपणे पार्था तू जाण. सायुज्य म्हणजे चौथी मुक्ती. परमेश्वराशी आत्मरूपाशी एकरूप होऊन जाणं. आत्मस्वरूपात स्वतः जीवाने विलीन होऊन एकच परमात्मा अनुभवणं. केव्हाही वेगळेपणा न येणं. सलोकता, समीपता, स्वरूपता आणि सायुज्यता अशा 4 मुक्ती सांगितल्या आहेत. सलोकता म्हणजे इष्टदेवतेच्या लोकांमध्ये राहणं. समीपता म्हणजे आपल्या इष्टदेवतेच्या नित्य सान्निध्यात राहणं. स्वरूपता म्हणजे इष्टदेवतेचे रूप प्राप्त होणं. आणि सायुज्यता म्हणजे परमेश्वराशी एकरूप होऊन जाणं. यमनियम, अष्टांग योग, 8 अंगांनी युक्त असा योगमार्ग. राजयोग, अभ्यासयोग, त्याची अंग वेगवेगळी आहेत. पहिलं म्हणजे यम, अहिंसा, सत्य, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, ब्रह्मचर्य आणि अपरिग्रह म्हणजे कोणापासून काही देणगी न घेणं. दुसरं आहे नियम, अंतर्बाह्य शुचिता, संतोष, तप, अभ्यास आणि परमेशपूजन. सदोदित ईशपदी स्वतःचं समर्पण करणं. 3 आसन, सहज आणि स्थिर अशी बैठक किंवा बसायची पद्धत. 4थं प्राणायाम, प्राणवायूच्या गतीचं नियमन. 5वं प्रत्याहार म्हणजे इंद्रियांची निवृत्ती, इंद्रियांना त्यांच्या विषयातून परतवून चित्तरूपात त्यांची स्थापना करणं. 6 धारणा, एकाच विषयावर मन स्थिर करून ठेवणं. ध्यान म्हणजे अखंड चिंतन करणं. आणि समाधी म्हणजे तद्रूपता, बाह्य जगाची पूर्णपणे विस्मृती. ये यथा मां प्रपद्यन्ते तांस्तथैव भजाम्यहं मम वर्तमानुवर्तन्ते मनुष्यः पार्थ सर्वशः. श्रीकृष्ण म्हणाले, पार्था, माझ्यासाठी जे जसे मला भजतात तसाच मी सुद्धा त्यांना भजतो. मनुष्य मात्राची माझ्या ठाईची भजनाची वृत्ती ही स्वाभाविक आहे, पण ज्ञान नसल्यामुळे त्यांना बुद्धिभेद झालेला आहे. आणि मी जो एकच आहे त्याच्या ठिकाणी ते अनेकत्व विचार करतात. जिथे जे अभेद आहे, त्याच्यामध्ये भेद बघतात. जे अनामी आहे त्याला नाव देतात, देव देवी असं भेद करतात. आणि ज्याची चर्चा करायला नको त्याबद्दल चर्चा करत राहतात. सगळीकडे मी अखंड सारखा आहे तरी ते त्याच्यामध्ये उच्च नीच असे भेद करतात. आणि भ्रांत बुद्धीच्या अधीन होऊन अशा तऱ्हेने ते बोलत राहतात. अचर्चा म्हणजे चर्चेचा किंवा वादाचा विषय होऊ शकत नाही असा. ईश्वर, परमात्मा, ज्ञानी किंवा योगी त्याचा अनुभव घेतात पण त्याचे संपूर्णपणे वर्णन करू शकत नाही. अनामा म्हणजे नामरहित. नामरूपे ही सत्यवस्तूवर मनाने मानलेली, आरोपित केलेली असतात. परमात्मा हा मनातीत अवस्थेत अनुभवास येणारा असल्याने त्याला अनामा हे विशेषण लावले जाते. कांक्षतः कर्मणां सिद्धिं यजन्त इह देवताः क्षिप्रम हि मानुषे लोके सिद्धिर्भवती कर्मजा. पार्था, मग हे भेद करणारे लोक मनात वेगवेगळे इच्छा धरून धर्मशास्त्राच्या नियमांप्रमाणे निरनिराळ्या यथोचित अशा पूजा करतात, वेगवेगळ्या देवतांना मानतात आणि मग त्यांना जे जे अपेक्षित आहे ते सगळं त्यांना मिळतं. पण लक्षात ठेव, हे केवळ त्यांच्या कर्माचं फळ आहे. हा निश्चितपणे हे तू धनुर्धरा लक्षात ठेव. खरं बघायला गेलं तर देणारं किंवा घेणारं इथे कोणीच नसतं. केवळ कर्म जे असतं तेच, त्याचंच फळ तुम्हाला ह्या मृत्यू लोकामध्ये मिळतं. जे तुम्ही पेराल तेच अंकुर
आपल्याला उगवलेले दिसतात. जे आरशात जसं आपण जे पाहतो तेच दिसतं. किंवा डोंगरांमध्ये जाऊन आपण ओरडलो तो आपलाच आवाज आपल्याला प्रतिध्वनी म्हणून परत येतो. तसंच ह्या सगळ्या प्रकारच्या उपासना वेगवेगळ्या तऱ्हेने चाललेल्या असल्या तरी मी केवळ साक्षीभूत असतो. इथे ज्याची जशी भावना असेल तसं त्याला फळ मिळतं. साक्षीभूत म्हणजे कुठल्याही हेतू वाचून फक्त पाहणारा असा मी आहे. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. 9, 10, 11, 12 ज्ञानकर्म संन्यास योग. याच्या आधी परमेश्वरांनी सांगितलं की परमेश्वर केवळ धर्मस्थापना आणि जगाचा उद्धार करण्यासाठीच अवतार घेतात आणि तेच आपले सुहृद आणि प्रेमी आहे. आणि हे जाणून सतत त्यांच्यामध्ये जो आश्रय घेतो, जो त्या दिव्य तत्वाचे निरंतर चिंतन करत असतो, तो त्या परमेश्वरालाच प्राप्त करून घेतो. म्हणजेच पुन्हा जन्म मृत्यू या चक्रात तो अडकत नाही. 11व्या श्लोकामध्ये ॲक्शन जसं तुम्ही पेराल तेच उगवतं हा सिद्धांत परमेश्वर मांडताना दिसतात. म्हणजेच आपण हे जाणलं पाहिजे की जे काही माझ्या जीवनात घडतं आहे ते माझ्याच कर्माचं फळ आहे. विविध देवतांच्या रूपात त्या तत्वाला त्याचं भजन केलं जातं, त्याला भजलं जातं. कारण निर्गुण निराकार भक्ती करण्यापेक्षा सगुण साकार मूर्तीची भक्ती करणं हे सोपं जातं. यामागे असलेल्या आकांक्षांची पूर्तीसुद्धा लगेच होते. पण आपण मग पुन्हा त्या देवाची भक्ती करायची काही इच्छा मनात ठेवून ती इच्छा पूर्ण झाली की त्याचं फळ आपल्याला मिळतं आणि पुन्हा नवीन इच्छा आकांक्षा निर्माण होतात. या चक्रात आपण अडकतो. आणि म्हणून हे ज्ञान घेऊन की सर्व काही तोच आहे आणि आपण त्यालाच पूर्णतः शरण गेलं पाहिजे. म्हणजे काय तर जी काही कर्म करतो ती त्यांनी आपल्याला जे स्वकर्म दिलेलं आहे जन्मतः ते करून निष्कामपणे करून त्याला अर्पण केली. म्हणजेच कर्मफलाच्या बाबतीत आपण असक्त राहिलो की आपोआपच आपण वेगवेगळ्या द्वंद्वांमध्ये राग, भय, क्रोध या विकारांमध्ये सापडत नाही आणि मगच आपण परमेश्वर स्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.